गरीब असो की श्रीमंत सगळ्यांना ही रेसिपी आवडतेच. त्यासाठी रात्रभर तांदूळ भिजत घातला होता. आता 1 ग्लास तांदूळ भिजत घातला, त्याच ग्लासाने 5 ग्लास पाणी मोजून घेतलेलं आहे. एका ग्लासासाठी 5 ग्लास परफेक्ट हे मेजरमेंट आहे. चवीनुसार मीठ, ओवा, भरपूर तीळ, कुटलेली लाल मिरची आणि अर्धा चम्मच खायचा सोडा टाकला. या जागी पापड खार टाकला ना तरी चालेल. भिजवलेले तांदूळ टाकले. आता कुकरला बारीक ते मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता याला खरं खरं हटवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव झालेलं असलं पाहिजे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. या जागी पालक, मेथी काही टाकलं ना तरी चालेल. आता थोडं थंड होऊ द्यायचं. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता हे परफेक्ट आहे. पॉलिथिनवर छोटे छोटे गोळे टाकायचे, दुसरी पॉलिथिन त्यावर ठेवायची, प्लेटनं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे. अजिबात मेन कापडाला चिटकत नाही. एका दिवसाच्या कडक उन्हामध्ये वाळून तयारसुद्धा झालेत आणि लगेच तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर पाहू शकता साईजला मस्त असे हे फुललेले आहे. दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही, चवीलासुद्धा एक नंबर आहेत. खरंच हे राजस्थानी खिचे बनवायलाही सोपे आहे, चवीलाही एक नंबर आहे. मी पहिल्यांदाच बनवले, पण मला ही रेसिपी खरंच प्रचंड अशी आवडलेली आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका.